निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। तुम्ही इथेच भेटलात, उत्तम झालं। काय आज्ञा आहे देवा? तुम्ही आज नागदेवतेची एक मातीतून प्रतिमा तयार करा आणि तिची यथोचित पूजा करा। गुरुदेव, आपण ज्या अर्थी सांगत आहात त्या अर्थी त्यामागे काहीतरी अर्थ असावा असं निश्चित आहे, परंतु आजच नागदेवतेची पूजा का करावी ह्याची उत्सुकता मलाही लागली आहे। सगळे लोक आहेत तसा नाग लोकही आहे, त्यांचेही स्वतःचे जग आहे। ते देखील नाथ पंथासाठी अनुकूल आहेत। वेळोवेळी त्यांनी देखील सहाय्य केले आहे। तुम्ही त्यांचं पूजन केलं तर त्यांना आनंदच होईल। ध्यानात असू द्या, देवत्व हे नेहमी हात जोडूनच प्रकट होतं। हे प्रभू, आपण आज्ञा दिली आहे, आम्ही तात्काळ नागदेवतेचे पूजन करू। ललिता, मी वनात जाऊन सरपण घेऊन येतो, तोपर्यंत तू स्वयंपाकाची तयारी कर। हो, पण पहाटे जो दृष्टांत झाला तो डोक्यात असू द्या। आपल्याकडनं चुकूनही काही घडायला नको। हो, ते आहे ध्यानात माझ्या। बरं, मला जरा पाणी दे ना, तहान लागली आहे। आहो, हाँ, आहो, तुम्ही नका जाऊ। का? अहो, हातातून पाणी पडणं हा शुभशकुन नाहीये। ललिता, अगं आपण श्री महादेवांवर, नाथांवर सगळं सोपवून द्यायचं आणि आपण पुढे जायचं। आपण काम थांबवू शकतो का? असं म्हणून नाही चालायचं। नाही, माझं मन सांगतंय की हा शुभशकुन नाही। हवं तर थोड्या वेळाने जा, पण आता नको। ललिता, सरपण तर आणावं लागेल ना। हे बघ, तोपर्यंत स्वयंपाकाची पूर्वतयारी कर, मग अतिथी येतील। एखाद्या अतिथीला जेवायला द्यायचं हा नियम आहे ना, त्यातलं काही चुकायला नको आपल्याकडून। शेवटी ते व्रत आहे। अहो, ऐका तरी। ललिता, मला जावं लागेल, तू काही काळजी करू नको। येतो। देवा, आता नवीन कोणतं संकट नको। अरे सदाशिव आला। बरं झालं जावई बापू तुम्ही आलात, आम्ही सगळे तुमच्याकडेच येणार होतो। का? काय झालं? अरे सदाशिव, गावात काय चाललंय काय नाही तू बघितलंच नाही काय? अहो, पण झालंय काय? अहो, सगळीकडेच दुष्काळ पडलाय। तो जनार्दन काही शेतसारा सोडायला तयार नाही आणि पिकच नाही आलं तर शेतसारा देणार कुठून? असं कसं चालेल? पाऊसच पडला नाही तर धान्य पिकणार कसं?
आणि मग ही गरीब लोक शेतसारा आणतील कुठून? हा तेच म्हणलं तुझ्या कानावर घालावं. आणि अण्णा बी म्हणलेत की सदाशिवच यातनं काहीतरी मार्ग काढन. हे बघा, मी वनात चाललोय. सरपण घेऊन येतो आणि मग आल्यानंतर तुमच्याशी बोलतो. आपण सगळेच मिळून अण्णांकडे जाऊयात, बघूया काय होतंय ते. सदाशिव, तू एवढं बोललास तरी आदर वाटला बघ. तुम्ही काहीही काळजी करू नका. येतो मी. मी नदीवरून पाणी आणतो. होय अडभंगी, मी माती आणून ती चाळून घेतो. मी फुलं पूजेचं साहित्य आणतो. चला. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. नागदेवता, आमच्या देवानं सांगितलं तशी पूजा केली आहे, गोड मानून घ्या. जे सगळे जीव आहेत, मनुष्य आहेत, त्यांच्यावर तुझी कृपा राहू दे. मी जाऊन येते हा बाळांनो. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. इकडे तिकडे कुठेही जाऊ नका हा. मी अशी जाते आणि अशी येते. माझं मन सांगतंय माझ्या पिल्लांच्या जवळ कोणीतरी गेलंय. ही फांदी सुकलेली दिसते.
हे काय पातक घडलं माझ्या हातून? शंभो 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 शंभो, गुरुदेव गुरुदेव गुरुदेव। नागराज, शांत रहा। काय झालं स्वामी? शेवटी नागलोकातल्या त्याच्या भगिनींना दुःख झालं आहे, म्हणून तोही अस्वस्थ आहे। स्वामी, ही काय लीला आहे तुमची? सदाशिव सारख्या भक्ताकडून हे असं कृत्य घडावं? पार्वती, सदाशिवकडून अजाणतेपणे ते घडलं आहे। मीच निर्माण करणार आहे, मीच संहार करणार आहे। त्यामागे काहीतरी जन्माजन्मांच्या कर्माचे हिशोब आहेत। त्या नागिनीची पिल्ला त्या मृत पावली आहे। अशा वेळी तिने काय करावं स्वामी? ह्या सगळ्यात तिची काय चूक? पार्वती, तिचा क्रोध मी समजू शकतो, आणि अशा वेळी तिने तिचा क्रोध व्यक्त करणं हे सुद्धा स्वाभाविक आहे। परंतु हे गोरक्षपर्यंत पोहोचणार। गोरक्षने सदाशिवला शिष्य म्हणून स्वीकारलं आहे, तर या संकटातूनही तो त्याला वाचवेल। तेवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे स्वामी। त्या नागिनीकडे दिव्य शक्ती आहे। ती सुडाने पेटणार, विध्वंस करणार। ह्या सगळ्यातून काय फलित साध्य होईल? पार्वती, धीर धीर, पुढे पहा काय होते। सृष्टीत प्रत्येक सूक्ष्म जीव महत्वाचा आहे। सृष्टी चक्रात त्याचा जीवन मृत्यू सुरू राहील, परंतु मनुष्याने त्यात हस्तक्षेप करू नये, अन्यतः त्याने पापाचे भागीदार व्हावे। प्रत्येक जीव स्वतंत्र आहे, त्याचे स्वातंत्र्य अबाधित राहील हे मनुष्याने पाहावे। मच्छिंद्र, श्री महादेवांच्या आज्ञेने तुम्ही सदाशिवला शिष्य म्हणून स्वीकारले, परंतु त्याच्या हातून जे पातक घडले त्याचे दायित्व कोणी स्वीकारायचे? क्षमा असावी गुरु, त्याचं दायित्व माझंच आहे। नाही गुरुदेव, त्याचे गुरुपद मी स्वीकारले आहे, त्यामुळे त्याचे संपूर्ण दायित्व सुद्धा मीच स्वीकारतो आहे। एका निष्पाप जीवाचा आकांत होत असेल तर तो कोणी दूर करायला हवा? अर्थात आम्हीच गुरुवर। मच्छिंद्र, ज्याला नाथ पंथाची दीक्षा दिली आहे त्याच्या हातून नाग हत्येचे पातक घडले आहे।
हे मला पूर्ववत करून हवे आहे. त्यासाठी तुम्ही सगळे निसर्ग नियम बदला किंवा काहीही करा. होय गुरुवर, आज्ञा असावी. आसन ग्रहण करा. गुरुदेव, हे सगळंच खूपच अनपेक्षित होतं. परंतु दत्त महाराज जे म्हणत आहेत गोरक्ष, त्याच्यावर विचार करणं भाग आहे. यावर आपण काय केलं पाहिजे? आधी तुला सदाशिवचे प्राण वाचवायला हवे, कारण ती नागिण सुडाने पेटून उठली आहे. कोणत्या क्षणी ती काय करेल हे सांगता येत नाही. खरं आहे, एकतर ती नागिण सामान्य नाही, एका क्षणात ती सदाशिवचे प्राणही घेऊ शकते. सर्वप्रथम आपण वनात जाऊयात. सदाशिवकडे तू जा, नागिणीकडे मी जातो. चल. तू सदाशिवकडे जा गोरक्ष. ती नागिण ह्या वारुळामध्येच आहे. जशी आज्ञा गुरुदेव. गुरुदेव, मी आपल्यासोबत थांबू का? ती काय म्हणते आहे ते पाहू आणि मग आपण पुढे जाऊ. विलंब नको गोरक्ष, तू पुढे जा. जशी आज्ञा गुरुदेव. गुरुदेव, बरं झालं आपण भेटलात मला. सदाशिव, अरे काय घडलं हे तुझ्या हातून? गुरुदेव, मला आपल्याला भेटायचंच होतं. आजपर्यंत माझ्याकडून कुणीही दुखावलं गेलं नाही. मी कधीही कुणाला इजा केली नाही. आपण सावध करूनही, दृष्टांत देऊनही माझ्याकडून हे पातक घडलं गुरुदेव. सदाशिव, तुला कल्पना नाही की यातून काय परिस्थिती उद्भवली आहे. मला क्षमा करा गुरुदेव. सदाशिव, क्षमेने हा प्रश्न सुटणार नाही. मी काय प्रायश्चित्त घेऊ? प्रथम तुझे प्राण महत्वाचे आहेत, कारण तुझ्याकडून जी पिल्लं मारली गेली आहेत त्यांची जी आई आहे ती साधी सुधी नागिण नसून एक दिव्य शक्ती असलेली नागिण आहे. आणि तिला समजलं आहे की हे तू केलं आहेस. गुरुदेव, मला माझ्या प्राणांची काळजी नाही. मी तिची क्षमा मागू का? नाही, अशाने तिचा क्रोध शांत होणार नाही. सदाशिव, ही विभूती घे.
आणि तुझ्या घराच्या सभोवती माझे स्मरण करून ही विभूती टाक, जेणेकरून तुझे रक्षण होईल. पुढे काय करायचं ते मी तुला सांगतो.